नमस्कार, जय हिंद. BG अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे, जे समाज कल्याण विभागाचं आहे. समाज कल्याण विभागामध्ये आता सध्या म्हणजे व्हॅकन्सी म्हणजे जागा निघालेल्या आहेत. त्यावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की आपला जो चॅनल आहे BG अकॅडमी, या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत जे पण काही म्हणजे गव्हर्नमेंट नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या वगैरे असतात, शासनाचे GR वगैरे असतात, त्याबद्दल मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. चला आपण जास्त वेळ तुमचा मी घेत नाही. आपल्या नवीन व्हिडिओला म्हणजे सुरुवात करूया. नवीन टॉपिक जो आहे आपला समाज कल्याण विभागाचा. याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा, समाज कल्याण विभाग जे डिपार्टमेंट आहे, तर याची तारीख जवळपास ते संपली होती. आता जवळपास आज 10 तारीख आहे. आणखीन तुम्हाला 5 दिवस आहे. त्याच्यामध्ये एक्सटेंड म्हणजे वाढवून दिलेले आहेत. 15 डिसेंबरपर्यंत आहे. आणि ह्या जागा खरोखरच खूप चांगल्या आहेत. तुम्ही ज्या बाकीच्या पण एक्झामची तयारी वगैरे करत असता, त्याचबरोबर तुम्ही याच्यासुद्धा एक्झामकडे जर लक्ष दिला तर खरोखरच चांगल्या पोस्ट वगैरे असतात. आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय. यामध्ये काय म्हणलेले आहेत बघा त्यांनी, जाहिरात बघा. आता इकडं कोपऱ्यात त्यांनी 7/10/2024 त्या दिवशी जाहिरात काढली होती. ती 15 डिसेंबर म्हणजे नोव्हेंबर महिन्यात संपली होती. तर त्यांनी आणखीन तुम्हाला 5 दिवस आता लास्ट शेवटचे 15 डिसेंबरपर्यंत त्यांनी तारीख ठेवलेली आहे. तर ही जाहिरात काय बघा, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक, महिला गृहपाल अधीक्षक, सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता, पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण सर्वप्रथम काय पाहणार आहे, याच्यामध्ये जागा कोणकोणत्या आहेत, म्हणजे कोणत्या पदासाठी जागा आहेत, त्यांचं शिक्षण काय आहे, एक्झाम फी काय असणार आहे, हे सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. पहिलं पद काय म्हणले बघा, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक. आपण टोटल जागा पाहूया, म्हणजे कास्ट वाईज जर गेलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकाच्या टोटल एकूण 5 जागा आहेत. तसेच पुढे रिक्त पदांचं समांतर आरक्षण वगैरे त्यांनी दिलेले आहे. पुढे समाज कल्याण निरीक्षक, सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर आहे, एकूण पदे 39 आहेत. पुढे पहा कोणता आहे आणखीन, गृहपाल आहे, अधीक्षक महिला उमेदवारांसाठी आहे. एकूण 92 पद आहेत त्यांच्यासाठी. तर पुढे काय आहे, गृहपाल अधीक्षक, वार्डन सर्वसाधारण, यामध्ये एकूण 61 पदं आहेत. पुढे काय आहे बघा, उच्च श्रेणी लघुलेखक, एकूण पदे 10. पुढे पहा, निम्न श्रेणी लघुलेखक, एकूण पदं 3 आहेत. त्यानंतर पुढे लघु टंकलेखक आहे. लघु टंकलेखक एकूण 9 पदं आहे. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण ह्या त्रुटी आहेत. एवढ्यावरच्या मी जे काही तुम्हाला सांगितलं तर तेवढ्या सर्व त्या जागा आहेत. आता पुढे त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे आरक्षणासंदर्भात वगैरे, ही माहिती जवळपास मोठी आहे मित्रांनो. मी स्क्रोल करतो, तुम्ही पाहत राहा. याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका वाटली तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, त्यावर आपण तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन करू. आता पुढे नॉन क्रिमिनल वगैरे म्हणले, जे काही डॉक्युमेंट वगैरे आहे तुम्हाला ते डॉक्युमेंट वगैरे काढून ठेवायचं, हे डॉक्युमेंट्स आहे. पुढे खेळाडूचं आरक्षण दिलेलं आहे, खेळाडूचं आरक्षणसुद्धा तुम्ही पाहून घ्या. अनाथांचं म्हणजे जे अनाथ मुलं आहेत त्यांचंसुद्धा आरक्षण आहे. पुढे पहा, माजी सैनिकाकरिता आरक्षण आहे. आवश्यक प्रमाणपत्र त्यांसाठी दिले ते पण तुम्ही पाहून घ्या. प्रकल्पग्रस्तासाठीचं सुद्धा आरक्षण आहे याच्यामध्ये. भूकंपग्रस्तासाठी सुद्धा आरक्षण आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षण आहे याच्यामध्ये. आणखीन काय म्हणलं बा, वेतन श्रेणी काय काय. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेतन श्रेणी. वेतन श्रेणी कशा पद्धतीने आहे, उच्च श्रेणी लघुलेखकासाठी बघा स्केल काय होतो, त्याचा जवळपास स्केल तुम्हाला 16चा आहे. 44,900 ते 1,42,400, चांगला पगार आहे. गृहपाल अधीक्षक वार्डनसाठी महिलांसाठी बघा स्केल 14चा आहे. 38,600 ते 1,22,800. गृहपाल अधीक्षक सर्वांना 38,600 ते 1,22,800 सेम आहे. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे, 38,700 ते 1,22,800 आहे. निम्न श्रेणी लघुलेखकासाठी स्केल 15चा होतो, 41,800 ते 1,32,300. समाज कल्याण निरीक्षकासाठी स्केल 13चा आहे, तो 35,400 ते 1,12,400 आहे. लघु टंकलेखकासाठी आहे स्केल 8, 25,500 ते 81,100. वयोमर्यादा पहा, याची वयोमर्यादा काय आहे. ह्याचं गणण्याचा जो दिनांक आहे 31/10/2024 धरणार आहे. ते तुम्हाला वाढीव दिवस दिले आहेत ते धरणार नाही, 31/10/2024 धरणार. वय काय पहा, संवर्गानुसार दिलेले आहे त्यांनी. याच्यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखकासाठी कमीत कमी 18 वर्ष, जवळपास सर्वांचे 18 ते 38, जे पण काय मागास ओपनवाले आहेत त्यांना 38 वर्ष, आणि कमीत कमी 18 वर्ष आहे. मागासवर्गीय, अनाथ, अनुसूचित दुर्गम घटकामधील बघा 43 आहे.
संपूर्ण. पुढे प्रावीण्यप्राप्त खेळाडू अमागास 43, मागासवर्गीयांसाठी पण 43 दिलेले आहे. पुढे काय अमागास माजी सैनिकांसाठी 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष. खूप आहे यांच्यासाठी सुद्धा. मागासवर्गीय यांच्यासाठी 43 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष आहे. प्रकल्पग्रस्तांना 45 आहे. अंशकालीन जे काही कर्मचारी आहेत त्यांना 55 वर्षापर्यंत दिलेले आहेत. आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष. अशा पद्धतीने तुमची वयोमर्यादा असणार आहे. पुढे काय आहे, शैक्षणिक जी अर्हता आहे आपली, गृहपाल जे आहेत अधीक्षक, सर्वसाधारण गृहपाल अधीक्षक महिला, त्यांचे शैक्षणिक पदक आहे. शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MSIT संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुढे काय, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकासाठी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MSIT संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. समाज कल्याण निरीक्षकासाठी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता MSIT पाहिजे. आणि पुढे काय म्हणले तर समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुढे सेम उच्च श्रेणी लघुलेखनाचं पाहून घ्या मित्रांनो. यांच्यासाठी म्हणजे टंकलेखन आहे, टंकलेखन मराठी 30-40 आहे अशा पद्धतीनं म्हणजे वेगवेगळे. आणि MSIT पण पाहिजे त्याला. आणि वरचे जे काही शिक्षण आहे ते पण पाहून घ्या तुम्हाला. पुढे निम्न श्रेणी लघुलेखक आहे, यांचंसुद्धा सेम आहे. लघु टंकलेखकाला पण अशा पद्धतीनं आहे. आणि अर्हता पात्रता गणण्याचा दिनांकसुद्धा मला मागे सांगितलं मी. दिव्यांगाचं आरक्षण दिलेलं आहे. हे सर्व तुम्ही पाहून घ्या. आणि याच पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचं आहे. तुम्हाला कोणत्या म्हणजे विभागात भरायचं आहे फॉर्म वगैरे, कोणत्या पदासाठी भरायचं आहे ते सुद्धा तुम्ही प्रॉपर योग्यरित्या पाहून शेवटीच फॉर्म भरा. नंतर म्हणजे कसं गडबड झाली, गोंधळ झाली तर तुम्हाला कन्फ्यूज व्हायला होते. त्यामुळं आपला फॉर्म आहे तो प्रॉपर भरायचा आहे. ही माहिती पाहून घ्या. तुम्हाला मी स्क्रोल करतो आहे कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल आपला. याच्यामध्ये परीक्षा शुल्क भरणा, जे काय परीक्षा शुल्क आहे तुमची प्रवर्गानुसार, खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये, अक्षरी पण दिलेले त्यांनी 1000 रुपये ओपनवाल्यांसाठी. आणि मागासवर्गीयांसाठी 100 रुपये कम आहे, फक्त 900 रुपये. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा शुल्क नापरतावा नॉन रिफंडेबल असणार. शासनाने ज्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्कात सवलत दिली आहे त्यांना ती अनुज्ञेय राहील. उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देयकर अतिरिक्त असतील. उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे. निवडीची जी पद्धत आहे खालील पद्धतीचा अवलंब करून ऑनलाईन गुण ठेवले जातात. वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये प्रत्येक उमेदवाराने अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेतली जाते. आता याच्यामध्ये अभ्यासक्रमसुद्धा दिलेला आहे त्यांनी. विषय काय आहे तुमचा बघा. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी किमान जे काय 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला गुणवत्ता यादीत द्यायचं असेल, पासिंग व्हायचं, कमीत कमी 45% गुण. संगणक आधारित कॉम्प्युटर बेस ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रम व इतर तपशील काय असणार आहे पहा. विषय तुमचं टोटल तुम्हाला 4 विषय आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. प्रत्येक 25-25 प्रश्न असणार आहे. 25 प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असे 50. 100 प्रश्न तुमचे 200 मार्कासाठी असणार आहे. पुढं काय निवड सूचीची काही कालमर्यादा आहे ते कशा पद्धतीनं असते ते पाहून घ्या. परीक्षा केंद्र व त्याबाबतची सर्वसाधारण माहितीसुद्धा पाहून घ्या मित्रांनो तुम्ही. अशा पद्धतीने बघा, हे अयोग्य वर्तन, अयोग्य माध्यमाचा वापर केला दोषी आढळलेल्या उमेदवारांविरुद्ध कारवाई कशा पद्धतीने केली जाणार आहे ते सुद्धा पाहून घ्या. उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. परीक्षा केंद्राचा पत्ता प्रवेशपत्रावर नमूद करण्यात येईल. परीक्षेचे केंद्र, स्थळ, दिनांक बदलाची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही. परीक्षा प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेनंतर परीक्षा केंद्रावर उपस्थित होणाऱ्या उमेदवारांना परीक्षा बसू देण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. परीक्षेचा कालावधी ही जरी 120 मिनिटाचा असेल तरी सुद्धा उमेदवारांना परीक्षा केंद्रावरील विहित प्रक्रिया, उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देणे, उमेदवाराची व प्रदान करणे, आवश्यक कागदपत्रे जमा करणे, लॉग इन करणे इत्यादी काळ पाडण्यासाठी उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 1 तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. म्हणजे तुमचं जे 120 मिनिट, जवळपास 2 तासाचा पेपर असणार आहे. उमेदवार अर्जामध्ये नमूद केलेली माहिती वगैरे कोणत्याही टप्प्यावर चुकीची, अपूर्ण अथवा खोटी आढळून आल्यास उमेदवाराची संबंधित पदासाठीची उमेदवारी रद्द करण्यात येईल अशा पद्धतीने म्हटलं आहे. म्हणून फॉर्म भरताना एकदम काळजीपूर्वक फॉर्म भरा. काही इतर अटी दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही अटी वाचून घ्या. निवडीचा निकष कशा पद्धतीने ठरवणार आहे पहा. म्हणजे ते पण मी तुमच्यासमोर दाखवत आहे, वाचून घ्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून. परीक्षा शुल्काचा भरणा कशा पद्धतीने करायचा आहे पहा.
ऑनलाईन आहे, डेबिट, क्रेडिट कार्ड वगैरे सगळं. परीक्षा केंद्राची जी निवड आहे ते पण मग कशाप्रकारे करायचं आहे, वाचून घ्यायचं आहे मित्रांनो संपूर्ण. सर्व जर आपण वाचत गेलं तर खूप वेळ होईल. आता ह्याच्यामध्ये सेवा प्रवेशोत्तर शर्ती, कारण की मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत असतो. हे बघा, म्हणजे त्यांचं काय काय आहे डॉक्युमेंट्स वगैरे, स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा फक्त स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे आणि त्याची छायांकित प्रत सोबत असणे अनिवार्य आहे. व परीक्षेस प्रवेश कशापर्यंत दिला जातो हे पहा. नोट्स वगैरे हे काही परवानगी नसलेली पुस्तके, बॅग वगैरे तुम्हाला आतमध्ये घेऊन जाण्यास अलाउड नाही आहे मित्रांनो. आता अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती मी तुमच्यासमोर सादर केलेली आहे आणि समाज कल्याण विभाग खरोखरच अतिशय उत्कृष्ट हा विभाग आहे. याच्यामध्ये जॉब भेटणं खरोखरच भाग्य असते, कारण की याच्यातील जे काय काम असतं सरकारी कर्मचाऱ्यांचा, तो अतिशय उत्कृष्टरीत्या असतो आणि चांगल्या पद्धतीनं असतो. त्यामुळं तुम्हाला समाज कल्याण विभागाबरोबर जर काम करायचं असेल तर तुम्हाला मित्रांनो हे फॉर्म भरून घ्यावंच लागणार आहे. एक्झामसुद्धा ह्याच्या जवळपास लवकर होतील आणि शेवटचे 5च दिवस आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा ऑन करून, म्हणजे सबस्क्राईब करून ऑन करून घ्या. आणि तुम्हाला काही शंका वगैरे असतील तर कृपया आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता मित्रांनो. चला मित्रांनो, मी आता तुमची रजा घेतो. धन्यवाद.